हॅलो, मी अदिती. मी कोकणात राहते. इथली वेगळी झाडं, वेगळी फुलं किंवा मी जे काही प्रॉडक्ट बनवते इथे राहून त्यासंबंधीचे व्हिडिओ मी सोशल मीडियावर अपलोड करते. ते तुम्ही बघत असता. त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे तुमच्या सगळ्यांकडनं. तर आज मला माळ्यावर एक नवीन भांडं दिसलं. म्हटलं त्यासंबंधीचा एक व्हिडिओ बनवूया. खूप जुन्या काळातलं भांडं आहे. तर त्या भांड्याचं नाव काय, त्याचा उपयोग कशासाठी केला जायचा, कोकणात हल्ली नाही वापरलं जाते पण जुन्या काळी कशासाठी त्याचा उपयोग केला जायचा, तर त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे. तर ते भांडं दाखवते मी तुम्हाला. तर ते भांडं आहे हे हे त्याला इथे हँडल्स आहेत पकडण्यासाठी, दोन्ही बाजूला, तिकडे एक आणि इकडे. आणि हे अख्खं एका लाकडात बनवलेलं आहे. इथे जरी आता हे असं दिसत असलं तरी तिथंच जुनं झाल्यामुळे त्याला चीर गेले. आणि हे सबंध एका लाकडात बनवलेलं भांडं आहे. आणि हे जड आहे भरपूर, एका हाताने असं उचलता येत नाही. तर ह्याला काय म्हणतात आणि ह्याचा उपयोग कशासाठी केला जायचा, ह्याचा आकार थोडासा होडीसारखा आहे. पूर्ण होडीसारखा नाही पण थोडासा असा वाटतोय. तर त्याचा उपयोग काय आणि त्याला काय म्हणतात. तर ह्या भांड्याचं नाव आहे काथोटली. काथोटली असं ह्याचं नाव, कोकणातला शब्द आहे हा. इथे त्याला काथोटली असं म्हणतात कोकणात. तर ह्याचा उपयोग काय, पूर्वीच्या काळी, जुन्या काळातलं भांडं आहे हे. जुन्या काळी जेव्हा प्लास्टिक सहजासहजी उपलब्ध नव्हतं तेव्हा ह्या भांड्याचा उपयोग मुख्यत्वे करून रतांबा जो इथे कोकणात असतो, आमसूल बनवतो ज्यापासून, ते फोडलेले रतांबे, त्याचं पाणी, बिया आणि त्याची सालं साठवण्यासाठी या भांड्याचा उपयोग केला जायचा. आता हे वापरलं जात नाही. आता ह्याची जागा प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली. तर तेव्हा ते तसं करण्याचं कारण की त्याला प्लास्टिक हा पर्याय तेव्हा नव्हता. आणि धातूच्या भांड्यात जर हे प्रचंड आंबट असणाऱ्या रतांब्याचं पाणी, बिया साठवल्या तर ती धातूची भांडी खराब होणार आणि त्या आंबट पाण्यावर त्याची रिॲक्शन होईल ती वेगळीच. म्हणून तेव्हा ही अशी भांडी वापरली जात असत. आता मला हे माहिती म्हणजे माझ्या माहेरी माझी आई, माझ्या माहेरीही अशी भांडी आहेत. आणि तिथे माझी आई ह्याच्यात रतांबे फोडून त्याचं पाणी, बिया आणि सालं ह्या भांड्यांमध्ये साठवलेली मी बघितलेली आहेत. आम्ही बघितलेली आहेत लहान असताना, त्याच्यामुळे मला हे माहिती. तर आज हे मला माळ्यावर दिसलं आणि माझी जी मदतनीस आहे, म्हणजे मी जी इथे कोकण प्रॉडक्ट्स बनवते त्याच जी मला मदत करते माझ्या कामांमध्ये, तिला मी सांगितलं की मला माळ्यावरनं काथोटली काढून दे. तर तिला ते पहिल्या फटक्यात काहीच कळलं नाही. तर तिने मला विचारलं, तू काय हवा नक्की. म्हटलं मग माळ्यावर जा आणि वडियाच्या आकाराचा जा एक लाकडाचा भांडा ठेवलेला त्या खाली घेऊन ये, त्या माका हवा. मग तिने आणून दिलं खाली. हे वडियाच्या आकाराचं सांगितल्यावर तिला कळलं मला काय हवं आहे. तर तिने मला आणून दिलं. मग तिलाही सांगितलं की ह्याला काथोटली म्हणतात आणि ह्याचा कशासाठी उपयोग केला जायचा जुन्या काळी, तर ते सगळं सांगितलं. आता तिच्या शब्द हा कदाचित लक्षात राहिला असेल, काथोटली हा. ती नवीन पिढीतली असल्यामुळे तिने हा शब्दही ऐकलेला नाही आणि हे भांडंही बघितलेलं नाही. म्हणून डोक्यात आलं की बऱ्याच जणांना, पुढच्या पिढीतल्या खूप जणांना हे भांडं माहीत नसेल, ह्याचं नाव किंवा ह्याचा उपयोग काहीच माहीत नसेल. आणि कोकणात बऱ्याचशा घरांमध्ये अजूनही ही भांडी जपून ठेवलेली आहेत. जशी आमच्या घरात आहेत तशी खूप साऱ्या घरात अजूनही आणि अजूनही अशा वेगवेगळ्या आकाराची भरपूर जुन्या काळातली भांडी जतन करून ठेवलेत लोकांनी अजूनही. तर तिला ह्याचा उपयोग आणि ह्याचं नाव सांगितलं म्हणून म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करूया. हा व्हिडिओ आवडला तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मी हा व्हिडिओ बनवत असताना या काथोटलीमध्ये हा आमचा चिकू जाऊन बसलेला आहे. त्याला हे भांडं अतिशय आवडलेलं आहे. हो ना चिकू? चिकू चिकू त्याला हे आवडले भांडं बसायला. छान आहे ना?